आज गुरुपौर्णिमा या निमित्तानं सगळ्याच मंदिरांमध्ये भाविकांची तोबा गर्दी आहे। विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय। शिर्डी, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, शेगाव आणि बुलढाणा या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतो। कोल्हापूर, अक्कलकोट, पंढरपूर, शेगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्साह। अक्कलकोटमध्ये देखील पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन घेण्याकरता, स्वामींचं दर्शन घेण्याकरता तोबा गर्दी केली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। राज्यभरात गुरुपौर्णिमा जी आहे ती उत्साहात साजरी केली जाते। त्याचबरोबर अक्कलकोटच्या स्वामींचं दर्शन घेण्यासाठी देखील जे आहे ते राज्यभरातून लाखो भाविक जे आहेत ते अक्कलकोट या ठिकाणी येत असतात। ते मंदिर समितीकडून महिलांची वेगळी रांग करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर पुरुषांची देखील जे आहे ते वेगळी रांग करण्यात आलेली आहे। दिवसभर मंदिर समितीमध्ये जे आहे ते विविध धार्मिक कार्यक्रम देखील जे आहेत ते या गुरुपौर्णिमेनिमित्ताने या ठिकाणी संपन्न होणार आहेत। या स्वामींचं गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक देखील जे आहेत ते अक्कलकोट नगरीमध्ये जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं हे श्री स्वामी समर्थांचं वटवृक्ष मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी होत असते आणि यामध्ये यावर्षी असा बदल करण्यात आलेला आहे की मंदिर 24 तासापैकी 22 तास खुलं करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।